श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला दयांडे किलिया स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तीची बंधो श्रीचरण श्रीगुरू नमस्कार नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन चराचरी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तमस्यादिलक्ष्यम् एकं निर्मलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि तपोज्ञानवैराग्य भक्तिस्वरूपं सदानन्दकृतं साधु संन्यासयोगं बुद्धियस्य वेदान्त शास्त्रार्थमिति नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं पांडुरंगाकरु महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा चंदनाचे हात पाय ही चंदन परिसाना ही हीन कोणी अंग दीपाना ही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवधी गुण तुका म्हणे कैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना दीपाना ही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवधी गुण भगवंताचे आणि भगवंताचे लाडके भक्त यांच्या सेवेसाठी असा निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य आणि संतमान्य कलशस्थानी असणारी पंचम वेदाची करते जगद्गुरु तुकोबा यांचा हा 3 कडव्याचा अभंग या असणाऱ्या पृथ्वीतलावर देव संत आणि जीव हे तिन्ही असणारे या ठिकाणी अवतीर्ण होतात. या तिन्हीतून असणारे एक संतांचं असणारं वर्णन करणारा हा अभंग आणि त्या अभंगाचं चिंतन करत असताना त्या वस्तूची उपमा त्या वस्तूचं वर्णन जगद्गुरु तुकोबाच्या संतांच्या चरित्र जीवनाशी असणारं काय करतात समेट असणार करतात. या ठिकाणी असणार आपलं हे टाकळी गिया तालुका राहुरी दृश्य जगताकडे आपण दृष्टिक्षेप निर्बंध पाहिलं. देवाचाही अवतार या ठिकाणी होतो, संताचाही अवतार होतो आणि जीवाचं विलीन असणार होतो. ज्याला अवतार म्हटले नाही, अवतरतील ती अवतार. वरून खाली येतो त्याला अवतार हा शब्द लागला जातो. वरून म्हणजे कुठं आकाशातून येतो होतो, वरून कुठं येतो असणारा. वरून म्हणजे उच्च स्थितीला प्राप्त झालेला असणारा तो खाली असणार येते. हो, उच्च स्थितीला प्राप्त झालेला असणार. उच्च स्थितीमध्ये असणारा जो गेलेला आहे त्याला खाली यावं का? त्याला खाली यावं असतं. उच्च स्थितीला गेले असणारा जो आहे त्याला खाली येता आलो पाहिजे, तो आला पाहिजे. परंतु येण्याची असणारी साहित्य नाही. इंद्रपद प्राप्त झालेला 100 यज्ञ करून असणारा इंद्रपद प्राप्त झालेला, पण त्याला इथं दुसऱ्या जन्मामध्ये आल्यानंतर पायी चालावं नाही. भगवान शंकराने पाहिलं की हे डबल सीट चाललं आणि म्हणून हसले ती आर्यन इंद्र होता म्हणून. ते हसल्यानंतर असताना पत्नीचं सारखं लक्ष पतीच्या मुखाकडे पाहिजे. पत्नीचं लक्ष पण इकडे पाहिजे, पतीच्या मुखाकडे पाहिजे. या पार्वतीचं असताना सगळं लक्ष भगवान शंकराकडे होतं. शंकर देवा का बरं हसला निश्चित नाटक केलं जाऊ दे म्हणजे काही दिसते विचारतेस म्हणजे काही तुमची पत्नी मला सांगणार, कोणाला सांगणार म्हणा सगळा का हसलीस तू. अरे कोणच असणारा इंद्र होता पहिला. तेतन भूत्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्यमर्थ लोकम विशंती.
भली पुण्याची पावती सरी सर्वेची इंद्रपणाची युती उतरे आणि उलागती माघारे मृत्यूलो मला ऐकून एकादशी एकादशीला हरिदिनी एकादशी हो महाराज पुण्याची पावती समाप्त हरिरत्ना हा इंद्र आहे आणि हा इंद्र असताना त्या दुसऱ्या उकड्याच्या पाठीवर बसला म्हणून मला हसू आला का बरं बसला थकला असेल तो नाही थकला नाही त्याला उंच स्थितीला होताना त्यावेळेस आयड्यावर बसली सवय लागली आपण इथं आला तर ते संस्कार तशीच राहील दुसऱ्याच्या पाठीवर बसवून चालत त्याला जीवनच चालेल म्हणजे उच्च स्थितीला गेलेला आहे पण खाली जरी आला तर ते संस्कार जात नाही हो वरून खाली गेला म्हणजे महाराजांमध्ये देवदेवता आहे उच्च स्थितीला प्राप्त झालेले आहे पण खाली येतात असणार खाली येणं असणार हा जीव आहे इंद्र होणं म्हणजे जीव आहे हा जीवच असताना थोडंफार असणारं काय असेल ते पुण्य केलं की त्या स्थितीला प्राप्त होतो जीवच आहे पण तो विशेष जीव होतो महाराजांचा हा जीव वेगळा जीवाला परत जीवदशा आहे जीवाची जीवदशा यत्न केल्याने समाप्त होत नाही अनेक साधना या मृत लोकांमध्ये शास्त्राने तुमच्या आमच्या पुढे ठेवली तर त्याने जीवदशा प्राप्त होईल असं सांगता येत नाही यज्ञ यागे स्वर्ग भोग आडे करिता तसे काम महाराजांनी गोड चिंतन केलेले यज्ञ आगी स्वर्ग भोगाडी करिता तशी काम क्रोध कवळती नित्यानित्य अभिमान वाढती करिता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती म्हणजे हे साधन जीवत्व दशा जाण्याचे पण जाईलच असं सांगता येत नाही मध्ये प्रतिबंध आहे तो प्रतिबंध आडवा येणार आहे त्याच्या आडवा येणारा प्रतिबंध बाजूला करण्यासाठी फार मोठी ताकद लागते हो म्हणून जीवाची जीवदशा कोणत्या साधनाने असणारी इतर जाणार आणि जीवाची जीवदशा जोपर्यंत जात नाही आणि शिवदशा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद नाम मोक्ष प्राप्त होत नाही ही त्रिवार सत्य आहे आयंती याची जीवदशा जात नाही याच्या साधनेने शिवदशा प्राप्त होत नाही पण नेमकी अवदशा झाल्याशिवाय राहत नाही अवदशा म्हणजे दुःख आपल्या जीवाच्या जीवनामध्ये असणारा हदी फल कहा नाही कहा नाही त्या नाही कुठे नाही पण फल मिळालं तिचं फल आहे रोप तर लावलं तर फळ आहे त्याला ऊस लावला का फळ आहे 2200 रुपये फळ आहे त्याला असं परमार्थ केला की फळ असायलाच पाहिजे त्याला नाही असं कसं काही काही माणसं म्हणते आमच्या स्वप्नात जरी आला तुझं तुझी भक्ती लीक झाली लीक काय झाली पंक्चर झाली तुझी भक्ती मनाप्रमाणे चालू असेल तिला उपयोग नाही असणार मनोमार्गी गेला इंटिमेशन बरोबर आहे मनोमार्गी गेला तो कितीची मुखाला Hare
शेती करायची असेल तर बीए असेल बीए काय बीएससी आयटी मुलगा करावा लागतो. त्याला शेती चांगली करायची एक मुलगा बीएससी आयटी करायचा आणि शेतीच ठेवायचं तर ती शेती चांगली. कर काम कर काम कर काम नेमकं फळ काहीतरी मागायचं काहीतरी रोग यायचं काही येतो आणि त्याला प्रतिबंधक म्हणून दुसऱ्या औषधं मारायचं त्याचं साईड इफेक्ट होते. गेलं ती फलधारणा जी पुष्पधारणा व्हायची ती नसतो. काय असणार काय उपयोग असणार होते. ज्याला शेती करायची त्याचं काय मुलगा शेतीचा माहितीचा पाहिजे. हो एखादा मुलगा डॉक्टर पाहिजे. आपली शेती पैसे बरीच दवाखान्यात जात. आमच्या भाऊच तसंच एक मुलगा डॉक्टर एक मुलगा बीएससी आयटी हो 2 मुलं शेती एक मुलगा डॉक्टर परीक्षा जाण्याचं कामच नाही आहे. कोण जर काही घरचा डॉक्टर म्हणजे पाहिजे 4-5 मुलं पाहिजे माणसाला किती 6 पाहिजे अर्धा डझन. हो मुलं पाहिजे 6 एक अर्धा डझन पाहिजे एवढं पाहिजे. एका खांबावर द्वारका म्हणजे त्या म्हातारे गेले हाल. परवाच एक म्हातारा भेटलं मला 65 एकर जमीन सगळी नावावर करून दिली पोराच्या रिकाम झाली आणि माझ्याकडे रडत होतं. तुला काही खरं नाही हे तुला आता कळलं नाही. सगळं हिसकून घेतले आणि आम्ही तर काही दिवस सांगत काही खरं नाही. माझं समजून सांगतो असणार की काही खरंच नाही. संसारामध्ये दुःखाचं मुळे ही संत त्या काळामध्ये ओरडून गेले तू आलं काही खरं नाही कोण नाही कोण अरे वर्ग झाला घरी मुक्का घेतो होता त्याचा. अशी गुन्हागाराची खुल्ली नाही तिथं मुक्का घ्यायचा. इतका लाडात आला तू असणार तुला नको तुला काही नको ते पोरगं सोडून मी आणि बेबी तुला करते पाहिजेच नाही. इकडून झोक्यावरून उभा राहतो इकडून झोक्यातून उभा राहतो पण ती तिकडून उभा राहतो. कीर्तन चालला तरी असणार याला काही जमणार तेव्हा चालूच राहतो कीर्तन करायचं काम होते ते. हो पोराकडं काय का पोर पण बापाही गेले खाली. आईचं तरी बरं आहे. आईचं सर्वांनी वर्णन केलेलं आहे. संतांनी वर्णन केले शास्त्रांनी वर्णन केले. मातृदेवो भव आईचा नंबर लावलेला आहे. पण बापाची हालत आहे. पण तुम्हाला बाप जरा पाहिजे असेल आणि बाप जरा करायचा असेल तर आमच्याकडे माझ्याकडे एक छापलेलं आहे. काय नाव कॅलेंडर छापलेलं आहे. हरिभक्तीपरायण देवरे महाराज यांनी असताना छापलेलं फार सुंदर आहे. मग सिनेमा तुला खरंच चांगलं आहे. बाप जाणून घ्यायचा असेल तर असणार सगळे गुणांवाद आई वडिलांचे तर करतात. आई श्रेष्ठच आहे नाही बापही श्रेष्ठ आहे ना. बापाला कनिष्ठ कसं बनायचं. हो नुसता आईकडून जन्म नाही ना. नुसता बाप असेल तरी उत्पत्ती नाही. नुसती आई असेल तरी उत्पत्ती नाही. म्हणून दोन्हीचे असणाऱ्या संयोगातून असणाऱ्या मुलाची उत्पत्ती असणारी आणि मुलगा झाला तरच बापाची उत्पत्ती आहे. तर मुलगा झाला तरच आईची उत्पत्ती आहे. हो बाप कधी म्हणतात मुलगा झाल्यावरच. मुलगा नसेल तर बाप म्हणून हो आई कधी म्हणतात तिला मुलगा झाल्यानंतर. मुलगा नसेल आई म्हणून कोणी आई म्हणतील पण गावाबाहेर कोणती आई मरे आईला खाई. हो म्हणजे एक एकावर अवलंबून आहे. परस्पर धर्म आहे एकावर एकावर. मुलगा असेल तर आईला आई असणार हा शब्द आहे. मुलगा असेल तर वडील शब्द आहे. वडील असेल तर मुलाची उत्पत्ती आहे. तर आई असेल तर मुलाची उत्पत्ती. हो वडिलांनाही तेवढं असणार महत्व आहे.
आज म्हातारी फार असणारी मोकर म्हणजे मोकर म्हणजे बाजूला दिसली असणारी, त्यांना कोणी असणार जीव लावत नाही असणार, वृद्धाश्रम काढलेली असणारी, म्हणून आई वडिलांना असणार जीव लावा. वडिलांचं फार मोठं श्रम आहे, श्रमदान असणार. वडिलांनी असणार फार मोठी काबड कष्ट असणारी केलेली आहे. वडिलांचं ध्येय असणारं मोडकळीत आपण आणायचंच नाही मुलांना, नाही. म्हणून म्हाताऱ्यांनी सुद्धा जसून राहायचं. निदान 65 एकर पिपळावाला आपल्या नावावर ठेवायचं, पिपळावाला 65 एकर आपल्याच नावावर ठेवायचं. निदान 5 लाख बॅलन्स पाहिजे आपल्या. ज्याला बाप म्हणून चांगलं जगायचं आहे त्याचं नाही 5 लाख, सर्वसामान्य 1 लाखापर्यंत त्यांनी बापाने ठेवलं पाहिजे, नावावर काही गेले ठेवलं पाहिजे. रिटायर झाला कंपनीतून, नगरपालिकेतून, कारखान्यातून तर ते पैसे मिळतात, त्याला फंड होतात. ज्यावेळेस तुम्ही रिटायर व्हाल त्यावेळेस तुमची सुनबाई तुम्हाला गरम साखरेचा शिरा करून देणार, त्याच्यात बदाम टाकणार, त्याच्यात अक्रोड टाकणार, काजू टाकणार, त्याच्यात मनुके टाकणार आणि गावरान तूप, आणि सांगणार दादाजी घ्या. अगं बाई एवढ्या नका खा, गोड बोलणार. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला शिरा करून द्यायचा, त्याच्यामध्ये तुकडे होते. जवबरी चढनगा तवबरी मनकी माझा, पाणी लहान थोर देहकाचा, इंद्रिय मावळणी आला बाबून आजा, कैसा विपरीत झाला तुझी देह, तोच आहे की माझी गोमाजी साक्षी तुझे, कैसा विपरीत झाला तुझी देह म्हणून. आणि म्हणून म्हाताऱ्या माणसांनी असताना जपून राहू, मुलावर अवलंबून राहू नये. आज मुलं बापांना आईंना विसरायला लागली असणार, म्हणजे मग तसं नाही गेलं बरं ना, पोहं नका तसं नाही गेलं तर मी खात नाही. इकडं जाय तिकडं जाय, आमच्या सारखे कपड्यावर भेट महाराज तुम्हाला काही कळत म्हणलं कळत काय कळत तुम्हाला म्हणलं लावा लावी कळत नाही, लावा लावी ईश्वर टाळकरी भजन नाही, तुम्हाला काही छो छ्या पाप होऊ येतं का म्हणलं, छो छ्या पाप नाही बाबा. काय बाबा झाली म्हणते, कशाला बाबा झाली म्हणते, त्याची अपेक्षा वेगळी होती. बाबाने काहीतरी नारळ द्यावं, बाबाने काहीतरी अंगारा द्यावा, बाबाने काहीतरी दुपारा द्यावा, याच्यासाठी असणार की आम्हाला मुलगा झाला पाहिजे. बाबाच्या नारायणाने कुठे पूर होत राहते का. आणि संतांच्या प्रसादाने एखाद्या वेळेस होतील, साईबाबांवर विश्वास ठेवला तर एखाद्या वेळेस होईल नाही, एखाद्या होतीलच. गजानन महाराजांवर विश्वास ठेवला तर होतीलच, गंगागिरी महाराजांवर विश्वास ठेवला तर होतीलच, त्र्यंबकदास महाराजांवर विश्वास ठेवला तर होतीलच. आपली देवळावली दिंडी दिसती त्र्यंबकदास महाराजांची, विश्वास ठेवला तर फल मिळेलच. विश्वासी चौकरी स्वामी वरी सत्ता, विश्वास फार मोठा असणार. हो, विश्वासाने सगळं असणार, कार्य हे सार्थक असणार होतं. देव नाही असणारा, धर्म नाही, संस्कृती नाही, काही नाही, कुठं दिसतही नाही. कुठं दिसती का धर्म, दिसतो का संस्कृती दिसते का तुम्हाला कुठं आता? संस्कृती आहे का? संस्कृती आम्ही पायाखाली तोडवली आज. आमच्याच लग्नामध्ये आम्ही उभा आया हे फुलं बरं आहोत, कुठं आहे आपण तुमच्याच संस्कृतीमध्ये कुठं राहिली संस्कृती सांगा. लहान लहान खेळाडे आपल्या थोडं टाकीत राहिल्या, बारो फुलं साव कोणी उडायला म्हणते, ते गाणं काय म्हणतो, कोणी उडायचं उभा आहे का सुनता काय घ्यायची, कानाला छिद्र नाही होईल ते उडायला. काय म्हणजे याचा अर्थ संस्कृती
संस्कृतीपासून असणाऱ्या बाजूला असणारे केले त्याला बेईमान असणार धर्माचं आचरण असणारं यांनी असणारं बाजूला असणारं आचरण या ठिकाणी अगदी असणारं या धर्माचं आचरण संस्कृतीचं जतन आणि हे तुमच्या आमच्यापर्यंत असताना दाखवून देण्यासाठी या ठिकाणी वरून खाली येतात. त्यांना संत असणार म्हणतात, त्यांना साधू म्हणतात, त्यांना योगी जपी जपी असणार म्हणतात. अवतरती ती अवतारा वरून खाली येतात म्हणजे आपलं स्वस्वरूप सोडून समान सत्तेमध्ये येतात. संतांना कार्य करण्यासाठी समान सत्तेमध्ये यावं लागतं. घेणं देणं व्यवहार हा समान सत्तेमध्ये होतो, याच्यासाठी समान सत्तेमध्ये यावं लागतं. मला एखाद्या कोणी साधारण घ्यायचे चालते तर माणूस घ्यावं लागेल आणि माणूस माणसालाच देतो ना, दुसऱ्याने असणारा देणार नाही. आणि म्हणून महाराजांचा समान सत्तेमध्ये तसं या ठिकाणी सुद्धा उच्च स्थितीला प्राप्त झालेले. तुका म्हणे आम्ही झालो आग्ने रूप लागून दु पाप पुण्यांगा. पाप पुण्याचे पलीकडे दिलेले आहे. भगवत नामचिंतनाने असणारं भस्मसात कुरुते तथा सर्व भस्म असणार झालेलं आहे. हो, पापही भस्म झालं आणि पुण्यही भस्म झालं, दोन्ही राहिलं नाही. तरी सुद्धा संत महात्मे या ठिकाणी अवतीर्ण होतं. त्याचं कारण आहे बुडत ही जन नदी खाली डोळा येतो कळवळा म्हणून भगवानही अवतीर्ण होतो. पण भगवंताच्या कार्यामध्ये, संतांच्या कार्यामध्ये, जीवाच्या कार्यामध्ये फार मोठा अंतर असतो. भगवानही अवतीर्ण होतो, घेऊन या चक्रगता हाती धंदा करतो, भक्ताराची पायापाशी दुर्जनाची. हा त्याचा एक वेगळा भाव आहे. हो, संताकडे तसं नाही असणार. संताकडे दुष्ट आले, खट आले, नट आले, कसे आले. हो, खट नट आली, होऊन जावी, जमली पिटी भारी सुखा मेळा. नाथबाबांचं जीवन पाहिलं तर पवित्र जीवन आहे महाराज. नाथबाबा कोणत्या वंशातले आहेत? कोणत्या वंशातले? नाथ महाराज ब्राह्मण कुळातले. ब्राह्मण कुळातले म्हणजे पवित्र असणार. ते का
अलीकडे ब्राह्मण सांगते बटाटा वडा खाणार. हो, अलीकडे बटाटा वडा चालतो असणार, संध्याकाळी चालत. आता महाराष्ट्रातील सर्व असणाऱ्या आमच्या मंत्र्यांनी आमच्या महाराष्ट्रातलं पाणी चांगले असल्यामुळं धान्यावर उत्पन्न होणारी कारखाने काढली. अजून लायसन्स शिल्लक आहे, कोणाला लागत असेल माझ्याकडे शिल्लक. धान्यावर निर्मिती कशाची? मद्यपानाची. महाराष्ट्रातले चांगली मायबाप आहे आमची पुढारी, खूप चांगलं काम आणलं महाराष्ट्रात. हो, अजून शिल्लक लायसन्स कारखाने 5 कारखाने आमच्या गंगापूर लगत आहे. याचा जर मस्त वास येतात, मस्त छान. कुरडाय चालू येईल, 12 महिने कुरडाय चालू येईल. ज्या घरात कुरडाय करायची त्या घरात आंबूस वास येतं. हा 12 महिने आंबूस वास आम्हाला जाता येतात. आम्हाला कार्यक्रमाला यायचं आंबूस वास. मद्य निर्मिती आहे, धान्यावर मद्य निर्मिती. हो, तरी आमची शेतकऱ्याची वादी म्हणतात अजून भरपूर धान्य शिल्लक आहे, काही हरकत नाही. आता काही दिवसांना फळं बी महाग होती, या फळावर सुद्धा मध्यार्क सुरू करायचं ठरवलं. म्हणजे आज आमच्या गरीबातल्या गरीब माणसाला निदान द्राक्षे मिळतात ते मिळणार नाही, केळी मिळतात ती बी मिळणार नाही, जांभळं मिळतात ते बी मिळणार नाही, आणि काळी काळी महिना डोंगरची महिना ती बी मिळणार नाही. करवंद सुद्धा संशोधन चालू आहे. काय असेल चालाय तस्मै नमः. आपण तो विषय चढायचा नसतो, परत वाईट असणार वाटतं की आपले ही असणारा प्रांत जो आहे महाराष्ट्र प्रांत, प्रांत संत ग्रंथ आणि पंत आपल्या महाराष्ट्रात उभं पीक आहे. उभं पीक, संतांचं उभं पीक आहे. हो, काही नवानुभूत ठरणारे संत आहेत पाहले. मग पवित्र जीवन असणारे या नाथबाबांचं असणार आहे. ब्राह्मण कुळामध्ये असणारे अवतीर्ण झालेली असणारी आहे. पण असंही असताना गाढवाला स्पर्श करून त्या गाढवाच्या मुखामध्ये पाणी गाढवाला पाणी पाजलं. किती पवित्र आहे नाथ महाराज. सोहळ्यात येते, सोहळ्यात अजिबात शिवू नकोस तिकडं हो. काही सोहळ्यात ब्राह्मण असले ना, सगळ्या बाजूला ब्राह्मण काका आले, सोहळं बिळं लागले लागली असं शिवू नका. बरं, पावित्र्य चांगलं असतं, सोहळं चांगलं असतं, पावित्र्य चांगलं असतं, पाळलं तर चांगलंच आहे, सगळं चांगलं आहे. हो, मग एवढ्या पावित्र्यामध्ये नाथ महाराज आहे. घरंदाज ब्राह्मण आहेत, घरंदाज ब्राह्मण आणि उच्च कोटीतील ब्राह्मण आहे. हरिपंडित हा षडशास्त्र निपुण आहे. नाथबाबांचं घर झाडलं तरी 2-3 तोडे सापडत होतं सकाळी. आपले 3 ग्रँड सारे 25 उड्या मारले, तिथं वाडा तिथं वाडा तिथं वाडा. परवा दिवशी आम्ही मागच्या महिन्यात आम्ही संपर्क काकाला एक कार्यक्रमाला होतो. संपर्क काकाला बाई एक बाई बहिणी महाराजा दुधार घेऊन आपण जर चांगला होता तर कमून इकडे त्याला काका पाहिलं नाही का शिवंतीस टाकायचं होतं. तिला आम्हाला कशाला टाकलं? शिवंतीस लग्नातल्या नैनेला यांना दाखवायचं. दुसरी एक मावशी भेटली, महाराज काका महाराजांना दूध घ्यायला. ती म्हणजे एवढं मुलं का केलं? ती नच दिसाला का तुम्हाला? आणि त्यांना ती मध्ये आवाज होता मळच त्या मान्यामध्ये काय काहीतरी किती सोनं आहे. नागबाबाच्या तिथं असणार दररोज झाडला 1-2-1.5 तोळांनी व्हायचा त्या झाडण्यामध्ये. म्हणजे किती श्रीमंत असेल? एवढ्या श्रीमंतीमध्ये 26 वर्ष भगवंताने वास्तव्य केलं. नुसतं वास्तव्य करून तो गल्लाब गाडीवर बसून नाही राहिला देव. देव घरात बसून राहिला का? 12 वर्ष त्यांनी असणार, 12 वर्ष पाणी आणलं, 12 वर्ष चंदन उगाळून देण्याचं काम केलं, आणि 12 वर्ष असणार वस्त्र गंगा तेही धुत असेल.
एवढं कार्य असणार की महाराज नामबाबांचा अधिकार एवढा आहे की ते अंतकरणाने पवित्र आहे आणि वरूणही पवित्र आहे आणि वर्णाने वर्ण सुद्धा पवित्र आहे, कुळ सुद्धा पवित्र आहे. तरी सुद्धा गाढवामध्ये त्यांनी देव पाहिला. कशात देव पाहिला त्यांनी? त्याच्यामध्ये गाढवात देव पाहिला. आम्हाला माणसात माणूस दिसाला, भावात भाऊ दिसाना, बापात बाप दिसाना, आईत आई दिसाना, बहिणीत बहीण दिसाना. हो, त्यांनी गाढवात देव पाहिला. थोडं मोठं काय अधिकार आहे या संतांचा. म्हणून या ठिकाणी असणारे की आले म्हणजे असणारे कशासाठी आले असणार आहेत? कार्य करण्यासाठी. संत महात्मे अवतीर्ण होतात हे कार्य करण्यासाठी. संत होतात की अवतीर्ण या ठिकाणी अवतीर्ण होतात. हो, सदोदच असणाऱ्या या सगळ्या संतांचा सर्वे जर आपण केला. नाथबाबा कोणत्या संप्रदायातले होते? संप्रदाय विचारतो तुम्हाला. नाथ महाराज कोणत्या संप्रदायाचे? हा, एकनाथ महाराज नाही तुम्हाला? हा, एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे. कोणत्या संप्रदायाचे? मी लई विचारित नाही. परवा दिवशी असं विचारायला लागलं तर एक माणूस वगैरे तुम्ही हो द्यायला सांगून मला सांगावं द्यायला. तुला मी यामध्ये विचारू राहिला तू तुला कोणा बोली हे बाबा आम्हाला विचारू राहिला. आम्हाला जर माहित असं तुला काय बोललं विरोधाचा मागे थोडं फ्रेश करावं लागतं. हो, घासावर गेली की हंगाचं दुसऱ्या दिवशी घास सुधारलं बायोटेकचं यंत्रणी टाकायचं. पिकी थोडं जादा तरी झालं पाहिजे, यंत्रणी टाकायचं. हो, माझ्यात आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. मला अनुभव येतो की कोणत्याही औषध आणलं का पुरेपूर माहिती तरी ध्यानात नाही लिहून नाही बस पाहिजे. याच्यात ध्यानात राहतं पण लिहिलं तर ध्यानात राहील ना. हो, मग चांगलं सुंदर झाली का नाही आमच्या महाराजांची, देवकर महाराजांची. ती ध्यानात राहिलंच असं नाही मी ती टेप करून घेतली मोबाईल. संप्रदाय तुकाराम महाराज चैतन्य संप्रदाय, ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदाय. संप्रदाय वेगवेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा आडवा गंध आहे. तुकाराम महाराजांचा ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभेमान काकीजी करी काळ तयार मी उभा करून. हो, दत्त भगवंताचा आहे आडवा चेतना असा आहे. चंद्राकाराप्रमाणे दत्त संप्रदायाचा गंध वेगळा, उपासना वेगळी, चालीरीत वेगळी. पण आता नागबाबांचं वेगळं. हो, ज्ञानेश्वर महाराजांचं वेगळं, तुकाराम महाराजांचं वेगळं, नामदेवरायाचं वेगळं, सावताबाबा वेगळे. सगळे संप्रदायाचे वेगवेगळ्या संप्रदायाचे संत होते. पण सगळे संत धर्मासाठी आणि संस्कृती इकडे तिकडे ढवळाढवळ होऊ नये, धर्माची संस्थापना घडी राहावी आणि म्हणून एकत्र आले. आणि एकत्र येऊन पंजाबापर्यंत एका झेंड्याखाली आले. काय आले? एका झेंड्याखाली आले. सगळ्यांनी मिळून एक झेंडा असणारा घेतला. हो, भगव म्हणजे असणारे त्यागाचं प्रतीक आहे. त्याच्याचं प्रतीक आहे, त्यागाचं असणारं प्रतीक आहे. सगळे एका असणाऱ्या ठिकाणी असणारे आले. हो, भगव वस्त्र म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. त्याग आहे त्याच्याखाली असणार. हो, आज भगव्या वस्त्रवाल्याला त्याग असतो असं सांगता येत नाही. हो, त्यांना जास्त हवं आहे आज आपण जर पाहिजे. आणि मग माझं लिहिता होतं ते पदार्थ. हो, एकीकडं पुढारी आणि एकीकडं महाराज लोक, त्यांची संपत्ती पहा. पल्ली माझ्या गुली गेली. म्हणून मी नेहमी सांगत असतो की साधू आजही आहे. या कपड्यातले साधू आजही आहे. पण साधूमध्ये 3 प्रकार आहे: जपी, तपी आणि उपद्व्यापी. काही काही साधू एकाच बसते, फक्त जपच करते.
काही काही साधू जपात बसतील, काही काही साधू जपात तपात दुरीत बसतात, आणि काही काही साधू जपातच तपात नाही बसत पण उपाधी आपण निश्चित बसतात. काय काय साठी उपद वागतो, उपद व्यास नको असतात. त्यागाचं प्रतीक आपण अंगावर धारण केलं असणार त्या उपद व्यापामध्ये नको. संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यास म्हणजे काय असतात? संकल्पाचा त्याग. संकल्प विकल्प मनामध्ये कोणतंच नाही. ठेविले अनंती पैशीची राहावी आणि चित्त असू द्यावे समाधान. इकडं ब्रह्मलीन झालेले परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य महंत नारायणजी महाराज पाच काय काय कोणतीच अपेक्षा नव्हती. किती पैसा आला कोणत्या दाराने गेला, कोणत्या दाराने काय केलं नाही, पैशासाठी रडले नाही, पैशासाठी असले बी नाही. खाली वेगळंच होत असणार. ज्यांनी जवळ जवळ जाऊन ते साधू जीवन पाहिलं तर ती वेगळं होत असणार. हो, काही काही असणार ज्याच्या क्षेत्रातल्या माणसाला ते वेगळी वाटत. राजकीय क्षेत्रातल्या वाटली माणसाला वाटतं ते राजकारणी होते. जसं गीता ग्रंथ आहे ना, गीता ग्रंथावर 108 टीका आहे. किती? 108 ग्रंथ आहे गीता ग्रंथावर. हो, लोकमान्य टिळकांनी काढलेले. कोणता? विनोबा भावेंनी काढलेले ग्रंथ. कोणता? छोटासा विनोबा भावे. विनोबा भावेंनी काढलेलं पाहिजे. हो, गांधीजींनी काढलेला एक छोटासा. कोणता? आणि बरेच ग्रंथ आहे. सगळंच तुम्हाला सांगत बसतो एक खेळ. काही तुमच्या डोक्याला खाला खाली होऊ द्या ना. अनेक ग्रंथ आहेत. कुणाला कर्मकर मानली, कुणी कर्मकर मानली, कुणी उपासनापर मानली, कोणी ज्ञानपर मानली. आम्ही ज्ञानोबरांनी तिन्ही मानली. कर्म, उपासना आणि ज्ञान तिन्ही पर असणारी ती गीता मान. हो, तद्वत असणारं साधूकडे पाहत असताना कोणी कसं मानलं, कुणी कसं मानलं, कुणी कसं मानलं. हो, कुणी कसं जरी मानलं तरी साधू हे जीवन असणं श्रेष्ठ आहे. संत हे जीवन श्रेष्ठ आहे. संतत्व जीवनाला शांत करणारं जीवन म्हणजे संत जीवन आहे. प्रपंचामध्ये शेडी सकट बुडालेला आहे माणूस. जरी परमार्थ पटावर आरोग्य असला तरी सुद्धा पुढे समाधान आहे जीवनात. समाधान. पैसा आला तरी समाधान नाही. पैसा गेला दुःख, आला दुःख, सांभाळायचं दुःख, मुलगा नाही दुःख, मुलगा झाला दुःख, सगळं दुःख असतं. पुढे चिंता आहे, समाधान कुठे? हो, समाधानाची जी बाजू आहे ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये मायनस आहे, आणि जी दुःखाची बाजू आहे ती प्लस आहे. प्लस. हो, जी समाधानाची बाजू आहे ती तुम्ही आम्ही प्रारब्धावर आदळून दिली, आणि जी दुःखाची बाजू आहे ती आखेरपोचे फसून चालली. 12 तास गॅप आहे आणि 12 तास लाईन आहे. याचा 12 तास असणार लाईन आल्यानंतर असताना बहादूर रात्रीचा गॅप, इकडे रात्रीचा गॅप आहे. आता समजा नाही का, दुसरीकडे चालू असेल लाईन असेल, चौकडं बॅटरी संपत असतं. म्हणजे संसारातला विषय, संसार विषय हा जो आहे हा प्रयत्न मानावर घातला, आणि ज्याच्यामध्ये समाधान मिळणार आहे ते प्रारंभावर घातला. आता तेव्हा तुम्ही दिसलेले पंढरपूरला या वर्षी महाराज आम्ही संसारिक लोक, आमच्याकडे पारला घर दिसते सहज म्हणतो माणूस. म्हणजे परमार्थाला प्रारब्धावर ठेवला आणि प्रयत्नवादाने प्रपंच चालू आहे. हो, प्रयत्नवादाने दुःखाचं प्रोडक्शन आहे, आणि ज्याच्यातून सुखाचं, शांतीचं, सौख्य, समाधान जे आहे ते प्रारब्धावर ठेवून असणार. देरे आहे खात्यावर बापान ठेवलं. आमच्या संतांनी आळशी नाही केलं तुम्हाला. आधीचं कीर्तन यायचं म्हटल्यानंतर आळस केला असत, मी आदळलो असतो. ऊन नव्हतं मी रोडवर पाय ठेवायला जागा नाही, इतकी वाहनं झाली आज. हो, टाकले जो एक पाऊली खेळत होतो गाडीवर.
पाऊल रोडवर बरं झाले का साईडला लागलं ते टाकली बांधलं इकडं कारेगाव किंवा तिकडून लागलं म्हणून बरं झालं. आमच्या गाडी कुठं मागचा करायचं आम्हाला आता वर टॅक करायला जागा नव्हती ना. आपला आमचा काय हरणं द्यायचा ते परमानायचं त्याचे डोळे ठिकाणावर नाही खुर्चीचे डोळे ठिकाणावर नाही. गाडी पावली घेऊन राहिली अशी महाभाग जन्माला आले वाईट असणार परिस्थिती. हा मग एवढ्या कशातून असणार तुमच्या दर्शनाला यायचं साईबाबाच्या दर्शनाला यायचं एवढं काय सोपं नाही राहील. आज रोडवरचं जीवन मध्ये असणार धोक्याचं जीवन झालेलं असणार. कधी रोड ना गर्दी आहे रोड तोच आहे वाहनं वाढली माणसं वाढली तरी प्रतिडोई गाडी नाही आली प्रतिडोई मोटरसायकल नाही अजून सायकली चमकत घोडे चमकत प्रतिडोई नाही. हा रोड ज्यावेळेस होता त्यावेळेस ती वाहनं नव्हती. त्यावेळेस मी जोगेश्वरी आखाड्याला सावखेडा ते जोगेश्वरी आखाडा 1.5 तास होतो 1.5 तास. ती मोटरसायकल होती माझ्याकडे एकाला 5. खोटं कशाला सांगितलं तुला. जोगेश्वरी आखाडामध्ये बाबाचं जुनं गाव आहे. मधल्या मार्गे मी 1.5 तासात होतो काल्याच्या कीर्तनाला सकाराम महाराजांची पुण्यतिथी. सकाराम बाबा समाधी 1.5 तासात होतो. प्रयत्न जाऊ द्या सोडून देतो विषय असणार. या ठिकाणी संतांनी असणार तुमचं आमचं संतप्त झालेलं जे जीवन आहे हो संतप्त झालेल्या जीवनाला शांत करण्यासाठी या ठिकाणी सर्व घेण्याकाळचे सर्व पंथाचे अनेक पंथाचे संत महात्मे त्या काळामध्ये एकत्र आले. आजही आपण असणार जयंती असणारे या ठिकाणी सोहळा साजरा करतो. संतश्रेष्ठ साईनाथ महाराज गजानन महाराज सद्गुरू गंगागिरी महाराज समकालीन भक्त आहे. तुम्हाला साईनाथ बाबांचे असणाऱ्या चरित्रामध्ये गंगागिरी महाराजांचं नाव ऐकायला मिळेल. आहे का साई चरित्रामध्ये गंगागिरी महाराज असणारे योगी होते. साईनाथ महाराज ही योगी होते आणि गजानन बाबा सुद्धा ही योगी सत्पुरुष ही समकालीन संत असणारे हो प्रत्येकाचं असणारे वेगवेगळं असणार आहे पण गॉड्स पॉवर एकच असणार. एको सर्वभूतेषु गुणाः सबका मालिक एक है. वाक्य पाहतो सबका मालिक आणि खरंच आहे ना सगळ्यांचा देव एकच आहे ना. हो मुसलमानाचा सूर्य मराठ्याचा सूर्य दुसरा आहे का. मराठीचं लाल हे मुसलमानाचं काय काही हिरवं रक्त आहे का. रक्तगट एक आहे एक वाटे पॉझिटिव्ह काय असेल ते असणार ही एक रक्तगट असणार एक आहे. सूर्य सगळ्यांना एक आहे. तुम्ही भजन म्हणायला लागला सूर्य तोच आहे. तो नमाज पडायला लागला सूर्य तोच आहे. हो ओ माय गॉड येशू बाप्पा म्हणायला लागला सूर्य तोच आहे. बुद्धं शरणं गच्छामि म्हणायला लागला सूर्य तोच आहे. वाहेगुरु वाहेगुरु म्हणायला लागला सूर्य तोच आहे. कुठं जरी गेला तर सूर्य तोच आहे. कुठेही भजन कर कसंही भजन कर तुला आवडेल ते तुझं नाव वेगवेगळं असेल. हो बाहेर देशामध्ये अमेरिकेमध्ये जात जशी आहे तशी गीता गीता जशी आहे तशी. कोणता संप्रदाय तो हरे राम हरे कृष्ण. तिथं सुद्धा भजन चालू आहे. हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण कृष्ण काही भजन त्यांच्या स्वरात म्हणून गेले. हरे राम हरे सूर्य तोच आहे. सबका मालिक सूर्य तोच आहे. तो सूर्य हे काय नसतं तसं सगळ्या
संतांची वाटचाल एक असणाऱ्यांची आहे. ओ कोणी कशा पद्धतीने केलं, कोणी कशा पद्धतीने केलं, कोणी गजानन महाराजांनी सोप्या भाषेमध्ये सांगितलं. हो, साईबाबांनी सोप्या भाषेमध्ये गंगागिरी महाराजांनी सोप्या भाषेमध्ये सांगितलं. तिघांचे 3 प्रकार आहे भक्तीचे. पहा, गंगागिरी महाराजांनी वारकरी संप्रदायाला डोक्यावर घेतलं. हो, साईबाबांनी सगळ्यांना असणार समजून सांगितलं. सबका मालिक एक आहे बाबा, भांडण करत बसू नका, तंडे कधी बसू नका, सबका मालिक एक. काहीच करू नका, सगळ्यांचा मालक एक आहे. एकोहम दिवस. हो, एकोहम असणार सर्वभूतेषु गुणाः. या वाक्याचं ते वाक्य आहे, सबका मालिक एक. एकोहम सर्वभूतेषु गुणाः, या वाक्याचं ते वाक्य आहे, सबका मालिक एक. गजानन बाबाचं असणार तेच आहे. हो, गण गण गणात भूते, 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 गण गण गणात भूते. चांगला स्टडी जर केला ना, या संतांची नावं, संतांची साधना, संतांची वेशभूषा, संतांची केशभूषा, हे जरी वेगवेगळं असलं तरी सुद्धा याच्यामध्ये चांगला चिंतनीय भाग जर आपण डोकं घातलं तर सगळ्यांचं असणार चांगलं एकच आहे. विठोबाशी शरण जावी, निज निष्ठा नाम घ्यावी. हे संत जीवन हाताळत असताना फार मोठी विचारधारा लागते. एखादं कॅम्प्युटर आपल्याला असताना हाताळायचं आहे, काय लागतं? त्याला डिप्लोमा लागतो. एखादा कॉम्प्युटर हाताळायचं आहे आपल्याला, त्याला डिप्लोमा लागतो. कॅम्प्युटर आमच्यासाठी येण्याकडे काय समजणार नाही, काही समजल त्याच्या फॅसिलिटी, कुठं क्लिक करायचं, कुठं माऊस दाबायचं, कुठं काय करायचं, कुठे त्या कॅम्प्युटरपेक्षा एक दुसरं लहान आलेलं आहे, त्याला काय म्हणतो, काय सुविधा आहे त्याच्यात. असं केलं बॅग धरली चांगलं, लॅपटॉप म्हणतो काय सुविधा असणार आहेत. आमच्या जागेमध्ये आम्हाला काही कळत नाही. हो, त्याचा डिप्लोमा पाहिजे असणार. हो, ते हातात घ्यायचा डिप्लोमा पाहिजे. मोबाईल, प्रत्येक मोबाईल वेगवेगळे आहे, प्रत्येकाचे असणारे फंक्शन वेगळे आहे. कोणत्याही फंक्शन मध्ये जायचं नाही. एखाद्या वेळेस असणाऱ्या गोट्यामध्ये जाण्याची शक्यता आहे किंवा व्हायरस येण्याची शक्यता आहे. त्याचे कोणतं काही ओपन जर ठेवलं तर व्हायरस येते. तुमचं कार्ड, तुमचं मोबाईल असताना काय होतो, चपापतो. तो साधा तुमच्या खिशातला मोबाईल आहे. मला जो एक मोबाईल दिलेला आहे, मला बरेच दिवस कळाला नाही. तिथे बोटच घातली, एकच माझ्याकडून बंदच पाडा चालूच होईल. मग मी त्या माणसाने त्याच्याकडे देऊन टाकला, मोबाईल तू मला एखादा साधा मोबाईल असणार ते म्हणलं बाबा. ते म्हणले हा खूप चांगला आहे, तुम्हाला इंग्रजी तुमच्या पोटापुरती कळत येईल, तुम्ही घोरबटला जाईल साधा आणि व्यवस्थित. मला वेळ तरी कुठे आहे, ते गाडीत बसल्या मला गाडी तुमचं बटन होऊ का ते असं कळत ते पाहू काय काय. डिप्लोमा असणार आहे, मृदंग वाजवण्याचा डिप्लोमा आहे. मृदंग वाजवण्याचा डिप्लोमा असणार आहे. सुंदर प्रकारचा माईक इकडून माईक तिकडून माईक इकडून माईक. तकिट दागिना ढिकीट दागिना ढिकीट 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 दागिना दान ढिकीट दागिना ढिकीट कसा गणित डिप्लोमा आहे. डिप्लोमा आहे, किती वाजायचा डिप्लोमा आहे. सारी गम पद नीला सारी गम जमत आपण घेतली मग या कापड्याला घेतली.
घेऊ नका काय मी अपरिचित तुमच्या काही नाही. तुम्ही मला परिचित मी तुम्हाला परिचित आहे. याचा डिप्लोमा आहे, सरगम म्हणतात त्याला, सरगम याचा डिप्लोमा आहे. तसं कॅम्प्युटरचा डिप्लोमा आहे, तसं संत जाणण्याचा डिप्लोमा आहे. कुणालाही गुंता करणार नाही. शाहीबाबाचं भक्त झाला मी वय मी कसं वागायचं, कुठं खायचं, काही खायचं, कसं खायचं, कोणाचं खायचं, किती खायचं, कधी खायचं. आणि तो भक्त झाला म्हणून मी भक्त तू भक्त नाही भगत. भगत हा आषाढ महिन्यात राहत असतो. आषाढ महिन्यात तुमच्या नाव येतो का आषाढ महिन्यात 16 फटाके घडला कडाका घेल राहतो. काय म्हणतात 60 का कडाका घेल राहतो. असा भंडारा लावेल, तेल भलं लावेल राहतं, झिकरे वाढेल, दाढी घोटेल राहते. कारण आषाढ महिन्यामध्ये टेम्परेचर जास्त राहतं. टेम्परेचरमुळे ते डबरही भरतोवर लागेल राहतं. वरून बारीक गाडी राहते, खाली मोठी गाडी राहते वाजायला. तिथे आई त्याला खा बाई तुला वाईन कमळ, वाईन कमळ माझ्या मित्राला कमळ. हो हे पाय सुद्धा आलीला याचं कारण ते पायात काही राहत तू माझं आणि हा भगत हे भगत याला भक्त नाही म्हणायचं, भक्त वेगळा आहे. भक्त आहे
उदास वृत्तीने असणारे महान संत असणारे जगद्गुरु तुकोबारायचं जीवन जर आपण पाहिलं, ज्ञानोबारायचं जीवन पाहिलं आपण असणार, नामदेवरायचं, तुकोबारायांचं उदास असणार. ज्या तुकोबारायांनी असणारे 5वा वेद म्हणजे ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला, त्या ग्रंथामध्ये काय नाही, ज्याला चांगला माथा चालायचा असेल त्यांनी गाथा वाचा, गाथा वाचला की माथा चांगला होतो, आणि माथा चांगला झाला की व्यथा नष्ट होते. गाथा, माथा आणि व्यथा, कथा, व्यथा. साईनाथाची कथा ही तुमच्या आमच्या जीवनातली व्यथा घालवते, पण अंतकरणापासून त्या कोणत्याही संतावर प्रेम करा, त्या संतावर अविरत प्रेम करा. जसं संसारातल्या वस्तूवर प्रेम आहे ती नका करू. पतीचंही प्रेम असतं त्या पत्नीवर, पण किती दिवस असतं, किती दिवस आहे. प्रवारी सत्तू कामान शासकार वर्णन करतात, त्याला काहीतरी मर्यादाची मुखी घेईल प्रेम करेल, पण कुठपर्यंत त्याला मी सकाळ यूज करतो वराला. भाऊ मा गोरगे तू आता मला काही पत्ती घेऊची लग्नाला हो भाई सदैव लग्न, आणि बापाला पुढचा आला मला पत्ती घेऊ दे, आता आता पप्पा घेऊन येतात. याचा अर्थ प्रेम हे मर्यादित आहे. संसारातलं प्रेमाला मर्यादा आहे, संसारातल्या प्रेमाला मर्यादा आहे, परमार्थातल्या प्रेमाला मर्यादा नाही, अमर्यादा आहे. खादली की खाली वाटी परत परत घ्यावं वाटतं, परत परत अविष्ट की माय विटे ना अविट आहे. रूप पाहता लोचिनी या अभंगाचा जन्म किती दिवस झाले काका? रूप पाहता लोचिनी या अभंगाचा जन्म होऊन किती दिवस झाले? रूप पाहता माहिती तुम्हाला किती किती दिवस झाले काका? नाही, रूप पाहता लोचिनी अभंगाचा जन्म होऊन किती दिवस झाले? बरोबर आहे, इतकी वर्ष होऊन गेली, अजून त्या रूप पाहता या अभंगाचा वीट आला का कोणाला? कोणी कसा बी म्हणा त्याला चाली तरी तो माग सरत नाही. परवा दिवशी मी एका ठिकाणी गेलो, रूप काय पाहता लोचनी हो माझ्याकडे टीएसटी गेले, निकेतन आठवड्यात बसली लोक बसली काय चाल लावली रूप पाहताना. त्या भजनेने कशी जरी चाल लावली तरी रूप पाहता हा अभंग मिटला नाही. त्याचं प्रेम जितकं आहे तितकं अजूनच वाढतं आहे. कोणी कशी चाल लावा, सुंदर ते ध्यान याला लता दिदींनी चाल लावली. सुंदर ते लता दिदी आहे, गायिका आहे, भारताची पुतळा आहे. त्यांनी सुंदर शब्द हा सुंदरच स्वरामध्ये गुंतला हो. सुंदर आमची भजनी तसे नाही, आमची भजनी सुंदर ध्यान
उभे बिटे सुंदर फार कोणा करून टाकला सुंदर शब्दाचा. जरी स्वर्गाला तरी सुद्धा आमचा अभंग म्हणजे अभंगच आहे. ज्ञानोबरायचा अभंग म्हणजे अभंगच आहे. त्याच्यामध्ये बदल नाही असणार. काय बदल नाही? बदल रूप पाहता नव्हते बदल नाही. अभंगवाणी असणारी अविरत आहेत. परत परत असणार घ्यावं वाटतं. मला म्हणतात परमार्थामध्ये परमार्थातलं प्रेम ही वाढतं असतं. परत 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 भक्ती करावं वाटते असणार. हो, साईबाबाचं एकदा दर्शन घेतलं म्हणजे पोट भरत का आपलं? तीनदा माग हजरी पाच माग चालू. परत परत दर्शन घ्यावं वाटतं नाही. परत परत दर्शन घ्यावं वाटतं. आणि म्हातारी माणसं प्रपंचातली म्हातारी झाले हे त्याच्या थोबाड्याकडे पाहतील ती याच्या थोबाड्याकडे. मी माझं मनाचं नाही सांगत. बाईल म्हणी खरं मारला तरी बरे नाचवेले घर संकोनिया. माझ्याकडे सांगेन तुम्हाला संत वचन आहे. तीच डंगरी त्या म्हाताऱ्याला काय म्हणतील खेळडं मी जातं बरं होईल. तारुण्यात कशी अशी भिंगरी सारखी घडत होते. महाराज म्हणतात संतांचे वचन असणारे काय ठीक आहेत महाराज. अनुभवाचं ज्ञान आहे ते संतांचं. याला बी ड्युटीवर जावं वाटत नसतं. फटाफट घेऊन गेला GST गेली वा माहिती काय GST उठली धरून निघावत वाटत नाही याला. पाहिन श्रीमुखावरी सुंदर ध्यान उभे दरवाज्यावरी. पैस मानला का बसला, उठ मानला का उठला, डबल गेम दिली का सुटला. कुठं चालले जेवणालीला कशाला किडी आणायला. महाराज म्हणतात तर पहा तुम्ही प्रपंचातलं प्रेम परमार्थातलं परमार्थाचं जे प्रेम आहे, भगवंताचं दर्शनाचं जे प्रेम आहे, साधूच्या दर्शनाचं जे प्रेम आहे ते फार असणार अविरत प्रेम असणार आहे. अविट परत परत घ्यावं वाटतं असणार. आणि प्रपंचातलं प्रेम हे नष्ट होणार. त्याच्यात प्रेम नाहीच. आपण प्रेम म्हणून शब्द दिला त्याच्यात गोंडस. हा गोंडस शब्द लावला. आमचे वडील स्वर्गवासी झाले हा गोंडस शब्द आहे. खरा शब्द आहे. नरकवासी लिहिता येत नाही म्हणून गोंडस शब्द आहे. नरकवासी झाल्याशिवायच राहत नाही पण म्हणता येत नाही. आमची वडील वैकुंठवासी झाले. एवढा सत्पात्री दान धर्म करणार होतो या. अरे सत्यातली वर्गणी जर उरली तर वाटून घेणार होता. हा वैकुंठवासी झाला वै. याला नरकवासी लिहिता येत नाही म्हणून तसंच नाही. कारण म्हणतात ते सोडून देतो. मग संत जीवन हे जवळ जाऊन असणार हाताळावं. संत जीवनाचे जे असणार संत चरित्र जे आहे, संतांचं वाङ्मय असणार जे आहे हे आचरणीय आहे. संतांनी सांगितले असणार. आपण पारायण जी करतो असणार हो साई चरित्र पारायण नाही का. साई चरित्राचं पारायण असणारे करतो. ज्ञानेश्वरी पारायण करतो, गाथा पारायण करतो, भागवत पारायण करतो. हे कशासाठी करायचंय? पारायण म्हणजे नेमकं काय? परत 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 वाचन परत परत वाचून ते मुखोद्गत होणं. मुखोद्गत झालं का आज न उद्या त्याचा अनुभव जीवनाशी येणं त्याला पारायण असताना म्हणतो. ते पारायण आपण करतोय. त्या पारायणामध्ये ती संत जीवन रेखाटलेलं आहे. मग संत जीवन कसं आहे हे कुठं खाऊन, कसं खाऊन, कधी खाऊन, कोणाचं खाऊन, किती खाऊन हे समजणार नाही. त्याला आचार विचार आणि सदाचार संपन्नता. संतांमधील देवामध्ये फरक नाही.
देवती संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त आहे. आणि म्हणून त्यांचं जीवन जर आपण पाहायचं ठरलं तर तुकोबा साधारण दृष्टांत देतात की संतांचं जीवन कसं आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय दर्शन करतात बाबा संत जीवन असणार ही कसं आहे. चंदनाचे हात पायही चंदन. चंदन वृक्षाची या ठिकाणी असताना उपमा दिली संत जीवनाची. त्या चंदन वृक्षाचं कोणतंही अंग आपण जर असं निरीक्षण केलं, चंदनाचे हात आतमध्ये फांद्या, त्या फांदीचा कोणताही भाग जरी मोडला नाकाला लावला तर दुर्गंध येईल नाही का. काही सुगंध येईल. सुगंध कोणताही असणार, कोणतीही काळी मोडा तिथे असणार आणि नाकाला लावा सुगंध. चंदनाचे हात पायही चंदन. हो, त्याचं मधलं खोड पाहिलं तरी असणारा ती सुगंधित आहे. खालची असणाऱ्या मुळ्या आहे, मुळ्या जेसीबी लावून मुळ्या काढल्या आणि त्या मुळ्या मोडून जर नाकाला लावल्या तरी सुगंध. म्हणजे या असणाऱ्या चंदनाच्या वृक्षाचं कोणताही असणार वाया जात नाही. कोणत्याही ठिकाणी श्वास असणारा घ्या, हो तो श्वासच येईल, परिमळ असणारा येईल, त्या ठिकाणी सुगंध असणार. हो, चंदनाचे हात पायही चंदन. दुसरा दृष्टांत असणारा संतांच्या जीवनाची या ठिकाणी असणारा साधर्म्य केला. हो, परिसा नाही हीन कोणी अंग. परिसाचं कोणता अंग हीन आहे सांगा. हो, एखाद्या माणसाला परिस असणारा मिळाला, त्यांनी इकडून विळा लावून पाहिला, इकडून विळा लावून पाहिला, इकडून उसरटा लावून पाहिला, तिकडे सांडूस लावून पाहिला, चारी बाजूला पाहिलं, वरून फुकणी लावून पाहिजे. फुकणी फुकणी आहे तुमच्याकडे? फुकणी विड्यालाही, विड्याला फुकण्या म्हणते. हा, चुली जवळची फुकणी लोखंडी असायच्या पूर्वी, आता आहे की नाही काय नाही. काही वस्तू प्रदर्शनात ठेवावं लागेल. बरेच आमचे हिंदू अशी शैली ठेवत होते, प्रदर्शनात ठेवावं लागेल. फुकणी सुद्धा परत ठेवावं लागेल. पीएड
पेंड माहिती तुम्हाला? पेंड जात्यावरचा पेंड पगार सगळं ठेवायला गेली काही बऱ्याच असतात काला जोगात होऊन गेले तर चाललं. हो महाराजांचा असणारा या ठिकाणी लोखंडाची खंडी जरी वरून लावली आणि खालून जरी एखादा खेळा लावला तर ते सोनच करणार ना. तरी एखादा शंका आली म्हणजे चौ बाजून आहे पण मध्ये पाहू म्हणून फोरडाच वाचतो. ज्या घराला फोरडा त्या घराला सुवर्णमय केले ते. आणि ज्या ठिकाणी असं दोन तुकडे झाले तिथं लावून पाहिलं इथं लावून पाहिलं सोनं. कोणतं अंग हिनत्व आहे का त्या परिसाचं? जसं त्या परिसाचं अंग कोणत्याही बाजूला पाहिलं तरी सुद्धा असणारा हे असणारं चांगलंच आहे. तसं साधू जीवन कधी जरी हाताळलं, सत्पुरुष जीवन कधी जरी हाताळलं आपण तर ते सर्वांगाने पवित्र आहेत. पवित्र सोबळी पवित्र सोबळी पवित्र जीवन आहे आणि सोबळा जीवन आहे. ज्याला ओवळा जीवन सोहळा करायचं असेल तर त्या साधूचं चरित्र आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. ज्याला अपवित्र जीवन झालेलं आहे, ज्याला पवित्र अवस्थेला प्राप्त करायचं असेल तर आलिंगन घडी मोक्ष साहित्य हो त्या संतांचं आलिंगन जर मिळालं हो महाराजांचा दिव्य काया होते. आलिंगनी संताची दिव्य झाली माझी काया. हो महाराजांचा त्या संत जीवन असताना फार निगडीत आहे. या जीवाचं आणि देवाचं एवढा संबंध नाही. मी काय म्हटलं IMP थोडस देवाचा लॉंग लाईफ आहे, फार आयुष्य लांबचा संबंध आहे. देवाचा जीवाचा किती लांबचा संबंध आहे? फार लांबचा आहे. म्हणून देवाच्या नादी नाही लागायचं. मी काय म्हणतो हे थोडं लक्षात ठेवा बरं. म्हणजे काही म्हणतील याला का आणलं होतं, कोणा आणलं होतं वगैरे पाहत नाही. देवाचा संबंध किती लांब आहे आपला मी पटवून देईन तुम्हाला. तुमच्या आमचं मनुष्य देह प्राप्त झाला किती जन्म घेऊन प्राप्त झाला बरं. कबीरदास महाराजांचा दोहा आहे लख 84 हे रे तीर सुंदर नर तनु पाया. किती लक्ष योनी करून आला? 84 लक्ष योनी. जलचर भूचर खेकर चराचर अवघड काय असेल आता सांगा. एका डिग्रीवर नाही केलं. एक एक योनी कोटी कोटी फेरा. काही एक उपादता मरती, काही उपास मरत. ते पावसाळ्यात ती घोडी निघाली ते काय म्हणतात ते पावसाळ्यात निघाते कधी खालून निघाली असणार काही मुंगळ्यालाच पकडा मोठं ती माणसं किती किती जन्म उडत 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 वरच पक्षी खाऊन दिसत्या. किती जन्म आहे त्याचा? असे अनेक जन्म आहेत. हो सूक्ष्मदर्शिका यंत्राखाली पाहिलं तरी तुम्हाला सूक्ष्म जीव जंतू दिसतील. या सगळ्या योनीमध्ये फिरून 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 मग लागी वारा मनुष्य देहाचा. म्हणजे देवापासून किती दूर आहे, देवाकडे याचा किती अंतर पडलेलं आहे तर मग नवीन शरीर आहे. अशा देवाच्या इतक्या लांबच्या अंतरावर तुमची आमची हाक देवापर्यंत जाईल का? सांगा बरं. जाईल? देवापर्यंत जाणार नाही. देवापर्यंत जाण्यासाठी असणार तुमची आमची हाक नाही, तुमचं आमचं आयुष्य नाही, तुमची आमची भक्ती नाही. हो त्याला भक्ती त्याच पद्धतीने पाहिजे असणार, निष्काम भक्ती पाहिजे. आपण तर सगळी सकाम भक्ती करणारे भक्त आहे. देवाच्या नादी लावू नका, संतांच्या नादी लागा. हो संतांचा तुमचा आमचा असणारा हो फार निकटचा संबंध असणार. म्हणून आज असताना आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त माणसाची ओढ देवाकडे नाही संताकडे. कारण आहे या कलीचा प्रभाव आहे.
आणि माणसं सुज्ञ झालेली आहेत. देव भेटतो का नाही भेटतो देव कोणी पाहिलाच नाही. हो, पण आम्ही आमचा साईराम पाहिला, साईनाथ पाहिला, गजानन बाबा पाहिला, गंगागिरी बाबा पाहिला, किसनगिरी बाबा देवगडची पाहिली, आम्ही पाहिले. आमच्यात पाहणारी माणसं आजही आहे. या संतांना आमच्या वाडवडिलांनी पाहिलं, पूर्वजांनी पाहिलं. हो, म्हणून त्यांनी असणारे या ठिकाणी जनजागृतीचं काम केलं आणि म्हणून त्यांचा आपला निकट संबंध आहे. आपण त्यांच्याशी शरणागत झालं पाहिजे. हो, म्हणून मी अगोदर प्रार्थना नसताना नमनच ते केलं. शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला. हो, एकनाथाच्या ऐवजी शाईनाथा म्हटलो. शरण शरण शाईनाथा पायी माथा ठेविला. शरण शरण शाईनाथा पायी माथा ठेविला. हो, त्यांच्या चरणाविंदी त्यांचं जीवन आपण संतांचं चरित्र रूपाने जीवन हाताळलं तर हीनत्व जीवन कोणतंच दिसणार नाही. रात्री जरी पाहिलं, दिवसा जरी पाहिलं, झोपेत जरी पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये असणार. हो, संत जीवन जर डोकावलं ना, वैष्णवा घरी सर्व ताळ, वैष्णवा सर्व काळ सदा जन जन वैष्णवांचं, साधूचं, योग्याचं, महात्म्याचं, हो, यांचं जीवन आपण कधी जरी डोकावलं तर काय मिळेल तुला? आम्हाला आपल्याला भक्तीच मिळेल, नामस्मरणच मिळेल, आनंदच मिळेल आणि समाधानच मिळेल. जीवन त्यांचं कोणतंच आहे. परिसा नाही हीन अंग, तसं परिसाचं कोणतंही अंग हीन नाही, तसं साधूचं जीवन कोणतंही कधी कसंही कोणीही हाताळलं तरी सुद्धा साधू जीवन ज्याने वेगळ्या पद्धतीने हाताळलं त्याला वेगळी पद्धत टाकून त्याला चांगली पद्धत आचरणाला लावायची का? शाहीबाबा झाले, गजानन महाराज झाले, यांची साधी परीक्षा घेतली त्या लोकांनी. त्या काळामध्ये यंगरट लोक होते. यंगरट कसे होते? यंगरट लोक होते. आता काही लोक आम्ही फिरतो ना तर आम्हाला पाहायला मिळतं की एवढी एवढी मोठी माणसं ज्यांना घ्यायची असणाऱ्या गाड्या आहे, दंडात गाडी झोपायला आहे, बटन दाबली तर कोणच्या माणसं पळत येते, नमस्कार आहे. हे लोक आज कीर्तन असणार इकडे बसतात ना, नाही का? म्हणजे आमचं भाग्य आहे. आज अनुकूल परिस्थिती आहे, परमार्थाला अनुकूल परिस्थिती. त्या काळामध्ये अनुकूल नव्हती, प्रतिकूल काळ होता. साईबाबांना थोडा त्रास दिला काही शहराला, हो, थोडा त्रास दिला असणार, फार त्रास दिला असणार. शाही मालिकेचा फार त्रास दिला असणार त्या काळामध्ये. तर त्यांचं समाधान त्यांनी बिघडू दिलं नाही. सबका माली समाधान बिघडून दिलं, आमचं समाधान बिघडून जाईल. आता कीर्तन तुम्ही एखादं उठलं, हो बसा ना, आमचं समाधान खोल. त्या संतांचं जीवन काय पर्वतासारखं जीवन आहे, हिमालयासारखं जीवन आहे. जरी हे आकाश घर पडो पाही, संत जीवन असणार असं आहे की ते धीर आणि शूर आहे. हे आकाश जरी असणार कोसळलं तरी ब्रह्मगोळ भंगागाळ याची गोळ आहे, त्याचा नाश व्हायला लागला, फिरायला लागला तरी ब्रह्मगोळ भंगागाळ, वर वादळ त्रिगोळ काय चौकून अग्नी पेटला तरी बरी तुझीच वाटत आहे विठोबा. हे देवा, हे तुझंच नामस्मरण मी काही असणार थोडा मोठा असणारा निश्चय. निश्चयात्मिका भक्ती आहे, हा निश्चय. निश्चयाचे बळ तुका म्हणते. अशा निश्चयाचा महान देव
संत आहे आणि मग त्यांचं जीवन कधीही कसंही कोणीही कसंही पाहिलं तर पैसा नाही कोणी अंग तद्वत त्यांचं जीवन असणार आहे. महाराज म्हणतात ओ यांच्या ठिकाणी प्रकाश असणार आहे, ज्ञानरूपी प्रकाश आहे. त्या ज्ञानरूपी प्रकाशाजवळ तुम्हाला अंधकार दिसणार नाही. कसा दिसणार नाही? दीपाला दीपाती ज्योती अंधकार दीपाला दीपाती ज्योती अंधकार दीपाला दीपाती ज्योती अंधकार दीपाला दीपाती ज्योती अंधकार त्या असणाऱ्या दिव्याच्या ठिकाणी अंधकार तुम्हाला असणार दिसणार नाही. सर्वती या साधूच्या जीवनामध्ये संत जीवनामध्ये तुम्हाला अंधार अज्ञान अंधश्रद्धा दिसणार नाही. दीपान ही पाठी कोटी पाठी म्हणजे माग कोटी म्हणजे कुठं असणार पुढंच नाही असणार. अंधकार नाही म्हणजे अज्ञान नाही. तो सर्वांगी साखराव घिगुड त्याच्या पुढचा दृष्टांत असणार. साखर जर आपण कुणकुणा जरी चीज लावली तर कशी लागेल? गोड लागेल. म्हणून त्या खडी साखरेचं जीवन असणार. सर्वांगी साखराव घिगुड. हो तुका म्हणे ऐसा सज्जनापासून पाहता आवडून मिळेल. तुकोबाराय सांगतात किती जरी असणारे विचाराने किती परीक्षेच्या रूपाने त्या साधू जीवनाकडे आपण बघितलं परीक्षा घेत राहिलो तर पाहता अवगुण मिळेल. ज्यांच्या जीवनामध्ये अवगुण नसतात त्याला साधू म्हणतात.
ज्यांच्या जीवनामध्ये अज्ञान नसतो त्याला साधू म्हणतात. ज्यांच्या जीवनामध्ये कडवटपणा नसतो त्याला साधू म्हणतात. ज्यांच्या जीवनामध्ये हिनत्व नाही त्याला साधू असणार म्हणतात. आणि ज्यांचं जीवन कधी जरी पायदन कसं जरी फाटलं तर चंदनाप्रमाणे सुगंधित असणारं प्राप्त करतं त्याला साधू जीवन म्हणतात. अशी एवढी असणारे दृष्टांत या 3 कडव्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला मदत केली. साधूचं जीवन पाहण्यासाठी, साधू जीवनाजवळ जाण्यासाठी, साधू चरित्र असणारा पाहण्यासाठी, साधू चरित्राचा आचार विचार सदाचार तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी आणि म्हणून तुम्ही आणि जास्तीत जास्त साधू जीवनाशी निगडित व्हावं हाच एक असणारा अट्टहास या जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या द्वारे आहे. आणि म्हणून पाऊण तास मी आपला जास्त घेतल्याबद्दल क्षमा करा अपराध. महाराज तुका म्हणे गुणचंदनाचे तैसे तुम्ही संत महात्मे असणार जसं चंदनाचा गुण आहे त्याप्रमाणे या जगतामध्ये वावरत असणारे आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकोबाराय आहे, सगळे वाटचाल करणारे संत. आज असणारे शाहीबाबा असणारे ज्ञानेश्वर महाराजांना मानत नाही असं सगळ्या देवांना असणारे मानणारे, सगळ्या संतांचा एक आत्मा असे मानणारे असणारे त्या मालिकेमध्ये फार मोठे उदाहरण आलेले. ती मालिका पाहत असताना फार असणारे अनुभव आहे जीवनातले त्यांच्या. गजानन बाबांच्या जीवनातले आहे, गंगाधरी बाबांच्या जीवनातले आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातलं चरित्र आहे, विशिष्ट चरित्र आहे. म्हणून संत जीवन हे असणारं श्रेष्ठ जीवन आहे. त्यांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये असावं, त्यांचे आचार विचार आपल्या जीवनामध्ये असावे. पवित्र नदी प्राप्त झाला, पवित्र विचार तुमच्या जीवनामध्ये आचार विचार सदाचार संपन्नता प्राप्त करा आणि त्या साधू जीवनाशी निगडित व्हा. साधू जीवन हे तुमचं जीवन हे हीन जीवन आहे. त्या हीन जीवनाला हीनरहित असणार तरी तुमचं जीवन असणार हे अगदी असणारा सुगंध नष्ट झालेला आहे, दुर्गंधी जीवन आहे. त्याला साधू जीवन हे सुगंधी केल्याशिवाय तुमचं जीवन हे असणार कडवट झालेलं आहे, कडवट. त्याला संत जीवन असणार गोडपणा आणल्याशिवाय राहणार. अशा अनेक असणारे उदाहरणं आपल्याला देता येईल. आणि माझा आवाज 11:30 पुढं गरम होतो. आता 11:15 वाजता खूप सुंदर आवाज कीर्तन 2 तास, चित्रपट 3 तास, जागरण मंडळ रात्र. त्या जागरण मंडळाला विचारलं दररोज रात्र तुमची आवाज कशी बसत नाही. 12 वाजेपर्यंत त्या स्वरात चालला पाहिजे आवाज. देवळाली ते शिर्डीवाली शाळेला शेगावचे गजानन बाबा इतक्या देवाला 12 वर्ष आणि 12 वाजेपर्यंत असतात. मी नागत पण विनोदाचा माझ्या सगळा बोलता बोलता घसाळ गेलो असणारे 11:15 असणारे वाजले नाही, 11:15 वाजले. पाऊण तास आपण जास्त घेतला. जोडीदारी माणसं असतात, म्हातारी माणसं असतात, कामावाले, सर्व्हिस सर्वस्व अर्पण तुम्ही मुलावर. पण मुलांनो आपले आई बाप सांभाळा, बायकांनो नवरे सांभाळा, मुलांनो आई बाप सांभाळा, संतांनो आचरण सांभाळा. ज्यांना संत आचरण सांभाळायचं. आमच्या लोकांनी सुद्धा
आपलं आचरण सांभाळलं पाहिजे. नाही तिथं भजन तिथं सारी कोकणी घडीलच आणि तिथं तुम्हाला खायची तर तिकडं चालून चोळून एक भुटका घेऊन या आणि गोळा करून मग भजन मारा. तिथं चोळी तर त्या भागाचा माशी कर भजली मग आमची चव जाते ना. बाकीची जी भजली नसते तुमची काय पिचकारे मारायचे सारं मंदिर घाण करून टाकले. म्हणून आमच्या भजन्यांना सुद्धा सांगतो आचरण सांभाळा, मुलांना सांगतो आई बापाला सांभाळा. हो आमच्या माता भगिनींना तुमच्या नवऱ्यांना सांभाळा. तुम्ही त्यांच्यावर जर लक्ष टाकलं तर निश्चितच तो निर्व्यसनी राहील. हो तुम्ही जर चांगलं लक्ष जर टाकलं असताना चांगले विचार जर दिले, तुम्ही पोळ्या लाटत असताना जर हरिपाठ म्हणला, पोळ्या लागत असताना साईराम 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 काय विषय घेतली दारूची ही पोळ्या वाटेतील तिकडं दिसत चालला होती. त्याच्या काळात म्हणजे टीव्हीच्या कालावर चपाटे आणि त्या चपाटे खाऊन हे देत आलं होतं तिथे तालाच नाही राहतो हम ते फेरे करून ते देत आलं होतं. तुम्ही काय करा तुम्हाला तो आवडेल तो संत आवडेल त्या संताचं नाव असणार घ्या. गण गण गणात होती गण गण गणात त्याचं नामचिंतन करत असणार त्याच्यावर संस्कार होतात, त्या अन्नावर संस्कार होतात, खाण्यावर संस्कार होतात. आणि मग अशा पद्धतीने आपला ग्रस्त आश्रम धन्य ग्रस्त आश्रम. अशा ग्रस्त आश्रमामध्ये सुख शांती सौख्य आनंद याची गरज आहे. हे जर आम्हाला पाहिजे असेल तर संतांचे विचार, संतांची सेवा, संतांचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये असावं. दान धर्म सत्कर्म सत्संग आपल्या जीवनामध्ये असावा हीच आपल्या जीवनाची प्रार्थना करून या ठिकाणी परिणाम देतो.